नमस्कार शेतकरी मित्रांनो, सुयश कृषी या यूट्यूब चॅनलला आपलं पुन्हा एकदा स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने काकडी पिकामध्ये ज्यावेळी आपले 5 ते 6 तोडे होतात त्याच्यानंतर प्रामुख्याने बऱ्याच शेतकऱ्यांना अशी समस्या जाणवते की माल कमी निघणे किंवा फ्लॉवरिंग कमी निघणे, शेंडा स्टॉप होणे, त्याचबरोबर निघालेला माल हा व्यवस्थित पद्धतीने कलर न मिळणे किंवा लस्टर न मिळणे, साईज न मिळणे, याच्यासाठी प्रामुख्याने आपल्याला कंटिन्यू शेंडा चालू राहिला पाहिजे. त्याचबरोबर फ्लॉवरिंग हे कंटिन्यू चालू राहिलं पाहिजे, त्याचं सेटिंग झालं पाहिजे. त्याचबरोबर आता बऱ्याच शेतकऱ्यांना ज्यावेळी अवकाळी पाऊस कमी येणार आहे किंवा अवकाळी पाऊस थोड्याफार प्रमाणात उघडझाप देणार आहे, त्याच्यानंतर प्रामुख्याने वेलीची पानं टिकवून ठेवणे किंवा पानांची कार्यक्षमता ही चांगल्या पद्धतीने आपल्याला राहिली पाहिजे. आपण हा प्लॉट पाहू शकता. याचे आपण वारंवार व्हिडिओ ज्यावेळी आपण प्लांटेशन केलं त्याच्यानंतर प्रामुख्याने ज्यावेळी पहिलं फ्लॉवरिंग येतं किंवा आपला प्लॉट हा 20 ते 25 दिवसाच्या दरम्यान होतो, त्यावेळी आपण खतांचं नियोजन किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने घेतलं पाहिजे याच्याविषयी सुद्धा व्हिडिओ दिला होता. त्याच्यानंतर ज्यावेळी आपला प्लॉट हार्वेस्टिंगला येणार आहे त्यावेळी आपणाला कॅल्शियमची मात्रता असेल किंवा कॅल्शियमची पूर्तता असेल किंवा कोणत्या फवारण्या घेतल्या पाहिजेत त्याविषयी सुद्धा आपण व्हिडिओ दिला होता. आता प्रामुख्याने या प्लॉटचे आपले 7 ते 8 तोडे हे चांगल्या पद्धतीने झालेले आहेत. कंटिन्यू एक दिवस आड हा आपला तोडा चालू आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने जेव्हा आपलं फ्लॉवरिंग कमी येणार आहे किंवा जो बहार कमी येणार आहे त्याच्यानंतर आपणाला कंटिन्यू फ्लॉवरिंग निघालं पाहिजे. तसेच त्या फ्लॉवरिंगचं सेटिंग झालं पाहिजे, पानं चांगल्या पद्धतीने टिकून राहिली पाहिजेत. याच्यासाठी खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने आपण मिळवलं पाहिजे किंवा आपण खतांचं नियोजन हे कशा पद्धतीने ड्रिपचं शेड्यूल असेल किंवा जे फर्टिलायझर आहे ते आपण कशा पद्धतीने वापर केला पाहिजे याविषयी आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. आता आपण पूर्ण प्लॉट पाहू शकता. अशा पद्धतीने प्लॉटमध्ये चांगल्या पद्धतीने जो शेंड्याला आपणाला चांगल्या पद्धतीने जे फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं सेटिंग झालेलं सुद्धा हे पाहायला मिळत आहे किंवा चांगल्या पद्धतीने सेटिंग पाहू शकता. त्याचबरोबर आता माझ्या पाठीमागं सुद्धा तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने हा जो माल आहे हा पूर्ण शेंड्यापर्यंत सेटिंग झालेला आहे. त्याचबरोबर खालतून आपणाला पाहू शकता हा जो खाली निघालेला फ्लॉवरिंग आहे त्याचंसुद्धा हा सेटिंग हे होत आहे. आपणाला चांगल्या पद्धतीने जो माल निघालेला आहे त्यात चांगल्या पद्धतीने सेटिंग असेल किंवा मालाला चांगल्या पद्धतीने अशा पद्धतीने साईज असेल किंवा कलर असेल, लस्टर हे मिळालं पाहिजे. तसेच हा कंटिन्यू शेंडा चालू राहिला पाहिजे. त्याचं जी शेंड्याला जे आपल्याला फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं अशा पद्धतीने सेटिंग झालं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला प्रामुख्याने खतांचं नियोजन असेल किंवा फवारण्यांचं नियोजन हे कशा पद्धतीने केलं पाहिजे याविषयी आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तर चर्चा करणार आहोत. आता ह्या स्टेजला प्लॉट आला आपला 4 ते 5 तोडे झाले किंवा 5 ते 6 तोडे झाले, चांगल्या पद्धतीने माल निघाला आहे. त्याच्यानंतर प्रामुख्याने आपल्याला जो कंटिन्यू शेंडा चालू राहिला पाहिजे त्याच्यासाठी पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये आपणाला ICL कंपनीचं 3111 जे नवीन ग्रेड आलेले की चांगल्या पद्धतीने ज्या प्लॉटचा शेंडा स्टॉप झालेला आहे त्याच्यासाठी तुम्ही 3111 त्याचसोबत एखादं चांगलं सिविड, त्याच्यासोबत कॉन्टॅक्टमधील बुरशीनाशक वापरू शकता. म्हणजे झेड 78 असेल किंवा अँट्राकॉल असेल, कोमानेला असेल याचा, त्याच्यासोबत कराटे, हा चारीचा एकत्रित येते. चांगल्या पद्धतीने जर स्प्रे दिला तर जो शेंडा स्टॉप झालेला आहे तो शेंडा चांगल्या पद्धतीने निघायला तुम्हाला चांगल्या पद्धतीने मदत होणार आहे. त्याचबरोबर जर शेंडा चालू आहे पण फ्लॉवरिंग ड्रॉपिंग होत आहे किंवा फुलकूज होत आहे त्याच्यासाठी तुम्ही साध्या पद्धतीने फवारणी करू शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला प्रति लिटर पाण्यासाठी पोटॅशियम सोनाईट हे 2 ते 3 ग्रॅम, त्याचसोबत बोरॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, त्याच्यासोबत रोको हे बुरशीनाशक आपणाला प्रति लिटर पाण्यासाठी 1 ग्रॅम, ओकुमानिल हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 मिली याचा एकत्रित जर स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने जो शेंडा चालू आहे परंतु फ्लॉवरिंगचं सेटिंग होत नाही ते चांगल्या पद्धतीने सेटिंग झालेलं तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. आता ड्रिपचं शेड्यूल किंवा ड्रिपच्या माध्यमातून आपल्याला कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे. आता 4 ते 5 तोडे झाले त्याच्यानंतर रूट झोन चांगला ॲक्टिव्ह ठेवला पाहिजे, पानांची कार्यक्षमता चांगल्या पद्धतीने राहिली पाहिजे. त्याच्यासाठी पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्हाला कॅपिटल ॲग्रोचं स्प्राउट हे एकरी 2 लिटर स्प्राउट, त्याच्यासोबत ICL कंपनीचं 8-24-24 की ज्याच्यामुळे तुम्हाला शेंडासुद्धा चालू राहणार आहे, फ्लॉवरिंग निघणार आहे. त्याच्यासाठी 8-24-24 हे एकरी 5 ते 6 किलोपर्यंत देऊन घ्या. हे पहिलं ड्रिपचं ॲप्लिकेशन झालं. 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला ड्रिपच्या माध्यमातून दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्यायचं आहे की ज्याच्यामध्ये 13-0-45 एकरी 5 किलो, त्याच्यासोबत चिलेटेड कॅल्शियम 500 ग्रॅम व बोरॉन 500 ग्रॅम हे ड्रिपचं ॲप्लिकेशन देऊ शकता. किंवा ICL कंपनीचं 12-6-22 हे एकरी 4 ते 5 किलोपर्यंत व बोरॉन 500 ग्रॅम हे दुसरं ड्रिपचं ॲप्लिकेशन द्या. हे 2 ड्रिपची ॲप्लिकेशन झाली त्याच्यानंतर एक 3 ते 4 दिवस गॅप द्या. 3 ते 4 दिवसानंतर तुम्हाला प्रामुख्याने ड्रिपच्या माध्यमातून सल्फर हा एकरी 2 ते 3 किलोपर्यंत सल्फर व मॅग्नेशियम सल्फेट हे 4 ते 5 किलो देऊन घ्या की ज्यामुळे तुम्हाला
चांगल्या पद्धतीने पानांची कार्यक्षमता चांगली टिकून राहणार आहे किंवा जो माल निघत आहे किंवा जो फ्लॉवरिंग निघत आहे त्याचं चांगलं सेटिंग झालेलं तुम्हाला हे पाहायला मिळणार आहे. आता फवारणीमध्ये आपण शेंडा स्टॉप झाला असेल 31-11-11 वापरा, शेंडा कंटिन्यू चालू आहे तर पोटॅशियम सोनाटची फवारणी द्या. त्याच्यानंतर इन्सेक्टिसाईडचा वापर करा किंवा आपणाला प्रामुख्याने ज्यावेळी अवकाळी पाऊस उघडणार आहे त्याच्यानंतर ज्यावेळी दवबादळ पानावर राहणार आहे त्यावेळी डाउनी मिल्ड्यू असेल किंवा पावडर मिल्ड्यू याचा अटॅक झालेला किंवा थ्रिप्सचा सुद्धा अटॅक झालेला पाहायला मिळणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला प्रामुख्याने डाउनी मिल्ड्यू जास्त जाणवत असेल तर तुम्ही कर्जत हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 ग्रॅमपर्यंत कर्जत घ्या. त्याच्यासोबत PSP वापरा, हा प्रति लिटर पाण्यासाठी 2 ग्रॅम व त्याच्यासोबत तुम्हाला सिलिकॉन हे प्रति लिटर पाण्यासाठी 1 ते 1.5 ग्रॅम याचा गच्च स्प्रे दिला तर डाउनी मिल्ड्यूवर तुम्हाला चांगला कंट्रोल मिळालेला हा पाहायला मिळणार आहे. आता जर भुरी जाणवत असेल तर प्रिव्हेंटिव्हमध्ये जर कुठं तर दिसत असेल तर तुम्ही प्रिव्हेंटिव्हमध्ये स्प्रे घेऊ शकता की ज्याच्यामध्ये तुम्ही VSF कंपनीचं मेरिऑन हे 100 लिटर पाण्यासाठी 40 ml, त्याच्यासोबत पायरेट हे 100 लिटर पाण्यासाठी 85 ml याचा वापर करू शकता की ज्यामुळे तुम्हाला नागाळे असेल, अळीवर्गीय कीटक असेल, थ्रिप्स असेल, लाल कोळी असेल, त्याचबरोबर भुरी किंवा करपा याच्यावर चांगलं कंट्रोल मिळणार आहे. आता भुरीचा अटॅक जर जास्त असेल तर तुम्ही आदामा कंपनीचं निमरॉड हे प्रति लिटर पाण्यासाठी 2 ते 2.5 मिली घेऊन गच्च स्प्रे दिला तर चांगल्या पद्धतीने तुम्हाला कंट्रोल मिळणार आहे. किंवा तुम्ही निसोडियमसुद्धा वापरू शकता, याचासुद्धा रिझल्ट हा चांगला मिळणार आहे. स्प्रेचं जे आपणाला स्प्रे करणार आहे त्याचं शेड्यूल किंवा जे अंतर आहे ते 4 ते 5 दिवसानंतर तुम्ही स्प्रे जरी ठेवला तर चांगल्या पद्धतीने प्लॉट डेव्हलप राहील, चांगल्या पद्धतीने तुम्हाला रोगावर कंट्रोल असेल किंवा कमी खर्चामध्ये जास्तीत जास्त उत्पादन हे घेता येईल. आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रामुख्याने ज्यावेळी आपला प्लॉट हा काकडीचा प्लॉट 4 ते 5 तोडं झाल्यानंतर बरेच शेतकरी हा प्लॉट सोडून देतात किंवा शेंडा निघत नाही किंवा जे निघालेलं फ्लॉवरिंग आहे त्याचं सेटिंग होत नाही, त्यामुळे प्लॉट निघत नाही किंवा खर्च करूनसुद्धा आपणाला जो 4 ते 5 तोड्यानंतर जे उत्पादन हवं आहे ते मिळत नाही, त्याच्याविषयी आपण सविस्तर चर्चा केली. तर चला, आपणाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटच्या माध्यमातून जरूर कळवा. तसेच जर आपण चॅनलला प्रथम आला असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक व शेअर नक्की करा. धन्यवाद.